नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत संपूर्ण भारताचा भूगोल वन लाइनर क्वेश्चन. कोणते वन लाइनर क्वेश्चन बघणार आहोत, सर्वच्या सर्व. राईट, तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. हे व्हिडिओ तुम्हाला फार उपयोगी पडणार. राईट, तर सर्वात आधी येणार भारताची एकूण क्षेत्रफळ किती आहे? 32,84,243 चौरस किलोमीटर. हा आयोगाने खूप वेळा पोलीस भरती कोणतीही परीक्षा असो खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात जगात 7वा क्रमांक पडतो, हा सुद्धा विचारलेला आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताने व्यापलेला भाग किती आहे? 2.42%. 2.42% आहे. 42% आहे. पुढे चालू. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 3214 किलोमीटर. 3214 किलोमीटर. आणि भारताची पूर्व पश्चिम लांबी म्हणजे की पूर्व पश्चिम लांबी 1933 आहे. आणि उत्तर दक्षिण लांबी 3214 आहे. राईट, आणि भारताची एकूण भूसीमा किती आहे? 15,200 किलोमीटर. भारताची एकूण भूसीमा किती आहे? 15,200 किलोमीटर. भारताची एकूण किनारपट्टी म्हणजे की बेटासह किती आहे? 7,516.6 किलोमीटर. 7,516.6 किलोमीटर. एकूण किनारपट्टी म्हणजे की नवीन लांबी किती आहे? 11,098.81 किलोमीटर. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर स्थित आहे? तर आपलं काय ना उत्तर? ग्रेट निकोबार. भारताचे सर्वात उत्तरेकडील टोक कोणते आहे? इंदिरा कोल. भारताचे सर्वात पूर्वेकडील टोक कोणतं आहे? किबुतू, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. आणि भारताचे सर्वात पश्चिमेकडील टोक कोण आहे? घुवर मोठा, गुजरातमध्ये आहे. आणि भारताच्या मध्यभागातून जाणारे कर्कवृत्त कोणते आहे? कर्कवृत्त आहे. भारतातून मध्यमातून जाते. राईट, भारतातून मध्यमातून जाते. कोणते? कर्कवृत्त. आणि कर्कवृत्त भारतातील एकूण किती राज्यामधून जाते? तर आपलं उत्तर काय येणार? 8. हा सुद्धा आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. पोलीस भरतीमध्ये तर खूप जास्त वेळा सांगतोय मी. भारताची एकूण प्रमाणवेळ म्हणजे की रेखावृत्तीय 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त आहे. भारताचे प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटं पुढे आहे. किती आहे? 5 तास 30 मिनिटं पुढे आहे. भारत चीन मधील सीमारेषा कोणती आहे? मॅकमोहन रेषा. भारत आणि पाकिस्तान मधील सीमारेषा काय? रेड क्लिफ रफ. आणि भारत आणि अफगाणिस्तान सीमारेषा काय? डपुरन रेषा. आणि सर्वाधिक भूसीमा लागून असलेला देश कोणता आहे? बांगलादेश. 4,096 किलोमीटर आहे. सर्वात कमी भूसीमा लागून असलेला देश कोणता आहे? अफगाणिस्तान. 106 किलोमीटरची आहे. भारताची एकूण घटक राज्य किती आहेत? तर 28 राज्य. भारतामध्ये किती आहेत एकूण राज्य? 28 राज्य आहेत. पुढचा प्रश्न, पुढची ऑनलाईन बघू आता आपण. तुम्ही PDF साठी आपल्याला कमेंट सुद्धा करू शकता. आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा वाळवंटी प्रदेश. तर आपलं काय येणार? थरांचे वाळवंट. कुठं आहे हा? राजस्थानमध्ये आहे. एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी वनांचे प्रमाण किती आहे? 21.77% 2021च्या नुसार. सर्वाधिक वन क्षेत्र म्हणजे क्षेत्रफळानुसार असलेल्या राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश. काय आहे? मध्य प्रदेश. भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक वन क्षेत्रांची टक्केवारी कोणाला आहे? मिझोरमला आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? जिम कॉर्बेट. उत्तराखंडमध्ये आहे हा जिम कॉर्बेट. हा सुद्धा आयोगाने खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट. राईट. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे म्हणत आहे? तर आपला काय येणार? एकशिंगी गेंडा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? एकशिंगी गेंडासाठी प्रसिद्ध आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? हा आसाम राज्यात आहे. आसाम राज्यात आहे. कोण? एकशिंगी गेंडा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये.
गीर राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे म्हणत आहे? तर उत्तर काय येणार? आशियाई सिंह. गीर राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? आशियाई सिंह. गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात. गुजरातमध्ये काय आहे? आशियाई सिंह राष्ट्रीय उद्यान, गीर राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न बघू, पुढची वन बघू आता. सुंदरवन. सुंदरवन राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर काय येणार? बेंगाल टायगर. इथं टायगर लिहिलाय, पण टायगर आहे तो आन्सर आहे. आणि सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर आपलं उत्तर काय येणार? पश्चिम राज्यात, पश्चिम बंगालमध्ये. काय आहे? सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. आणि तो कशासाठी प्रसिद्ध आहे? बेंगाल टायगरसाठी प्रसिद्ध आहे. पेरियार राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? केरळमध्ये आहे. आणि कान्हा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आला आता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. आपला महाराष्ट्रामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे, राईट. रणथंभौर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? राजस्थानमध्ये आहे. बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे म्हणत आहे? तर आपलं उत्तर काय ना? मध्य प्रदेशमध्ये. भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान कोणता आहे? हेमिस नॅशनल पार्क, लडाखमध्ये. भारतातील सर्वात मोठा काय म्हणत आहे? सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान कोणता आहे? हेमिस नॅशनल पार्क, लडाखमध्ये. भारतातील सर्वात छोटे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? साऊथ बॅटन ॲनलँड, कुठं आहे? अंदमान निकोबारमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघू. भारतातील सुपीक आणि सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती आहे? गाळांची मृदा. भारतातील सुपीक आणि सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती आहे? गाळांची मृदा. कापसाच्या पिकासाठी सर्वोत्तम मृदा कोणती आहे? काळी मृदा. कापसाच्या पिकासाठी सर्वोत्तम मृदा कोणती आहे? काळी मृदा. त्यालाच आपण रेगूर सॉइल असे सुद्धा म्हणतो. काळ्या मृदेला दुसरा कोणता शब्द वापरतात, म्हणजे की त्यालाच काय म्हणतात? रेगूर मृदा इंग्रजीमध्ये. जांभी मृदा मध्ये की लॅटराईन सॉइल प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? काय म्हणताय? उपयुक्त असते. तर आपलं उत्तर काय ना? काजू, चहा व कॉफी. जांभी मृदा कशासाठी उपयुक्त असते? काजू, चहा व कॉफी. नाही, इकडं महाराष्ट्रामध्ये हा आहे का? नाही, काजू वगैरे म्हणजे की इकडं नाही उगवत, आपला विदर्भ साईड. भारतातील सर्वात मोठा कृषी आधारित उद्योग कोणता आहे? तर कापड. भारतातील सर्वात मोठा कृषी आधारित उद्योग कोणता आहे? कापड उद्योग. पुढचा प्रश्न. सगळ्यात आधी आता काय म्हणत आहे? उल्कापातामुळे निर्माण झालेला सरोवर कोणता आहे? लोणार. लोणार कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. पूर्व भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कुठं आहे? लोटक, कुठं आहे? मणिपूरमध्ये. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? उंचीकल, कर्नाटकमध्ये आहे हा. आणि त्याची उंची आहे 455 मीटर. किती आहे? 455 मीटर. हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो, थोडा डिटेलमध्ये वाचा. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? कुचिकल, कर्नाटकमध्ये आहे. 455 मीटर आहे. जोग किंवा सोरसोपा धबधबा कोणत्या नदीवर आहे? शरावतीमध्ये आहे. कुठं आहे? शरावतीमध्ये आहे. जोग किंवा जोरसोपा धबधबा कोणत्या नदीवर आहे? शरावती नदीवर आहे. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे म्हणत आहे? शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? आपला उत्तर येणार कावेरी. कुठं आहे? कावेरी नदीवर आहे शिवसमुद्रम धबधबा. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? आपलं उत्तर येणार नर्मदा नदीवर आहे. कपिलधारा धबधबा काय? कपिलधारा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर आपलं उत्तर काय येणार? मध्य प्रदेशमध्ये येणार. हुंडरू धबधबा कोणत्या नदीवर आहे? सुवर्णरेखा. भारतातील सर्वात लांब धरण कोणता? हिराकुंड, ओडिशा. हिराकुंड हा मातीतून बनलेला आहे. भारतातील सर्वात लांब धरण. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? तर आपलं उत्तर येणार महानदीवर बांधलेलं आहे. हा प्रश्न तर आयोगाने 10 पेक्षा जास्त
म्हणजे की पोलीस भरतीमध्ये तर 10 पेक्षा जास्त वेळाच विचारलेला आहे हा प्रश्न. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? आपलं उत्तर काय येणार? महानदीवर बांधलेलं आहे. भारतातील सर्वात उंच धरण कोणतं आहे? तर आपल्याला तिद्री, उत्तराखंड 260.5 मीटर आहे. आणि टिहरी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर गागीरथी भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? तर आपलं उत्तर काय ना? सतलज. भाकरा नांगल धरण कुठं आहे? सतलज मध्ये आहे. भरका सरोवर थोडा डिफरन्स आहे. भरका नरोवर धरण कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदावर आहे ना. सर्मदा लिहिलं आहे, थोडंसं चिनी मिस्टेक झालेलं आहे. भारका सरोवर असं येणार. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर आपलं उत्तर काय येणार? कृष्णा नदीवर. कुठं आहे? कृष्णा नदीवर. अलमट्टी धरण कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये आहे. अलमट्टी धरण कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यामध्ये आहे. इडुक्की धरण कोणत्या नदीवर आहे? तर पेरियार मध्ये आहे. इडुक्की धरण कोणत्या नदीवर आहे? पेरियार मध्ये आहे. इडुक्की धरण कोणत्या नदीवर आहे? पेरियार मध्ये आहे. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर आपलं उत्तर काय ना? भीमामध्ये आहे. भीमा. आणि भीमाच्या तुम्हाला विचारतो, थोडा एक्स्ट्रा विचारतो. भीमाचा उगम कुठं होतो? सांगा फटाफट. तर आपलं उत्तर येणार भीमाशंकरमध्ये. भीमाशंकर कुठं आहे? पुणेमध्ये आहे. आणि जायकवाडी येणार, वाढदी लिहिलं आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी. आणि गोदावरीचा उगम कुठं होतो? त्र्यंबकेश्वर. आणि त्र्यंबकेश्वर कुठं आहे? नाशिकमध्ये आहे. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कुठं आहे? मावसी, नराप, मेघालय येणार. इथं सिली मिस्टेक झालेलं आहे. भारतातील सर्वात कमी पावसाचे ठिकाण लेह, लडाखमध्ये. भारतातील प्रामुख्याने, आणि लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे, तुम्हाला माहितीच आहे. भारतातील प्रामुख्याने कोणत्या वाच्यापासून पाऊस पडतो? नैऋत्य मान्सून. कोणत्या वाऱ्यापासून म्हणत आहे? हा थोडासा सिली मिस्टेक आहे. वाऱ्यापासून येणार. भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? आपल्या नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून. परतीच्या मान्सून या किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस देतं. कोणाच्या? तमिळनाडू किनारपट्टीवर. भारतातील सर्वात थंड ठिकाण कोणतं आहे? ट्रान्स लडाखमध्ये. भारतातील सर्वात उष्ण ठिकाण, हा थंड येणार. इथे चंड लिहिलं आहे, लिहिणं चुकीचं आहे. भारतातील सर्वात थंड ठिकाण कोणतं आहे? ट्रान्स लडाखमध्ये. आणि भारतातील सर्वात उष्ण ठिकाण कोणतं आहे? फलोदी, राजस्थानमध्ये. कुठं? फलोदी. पुढचा प्रश्न बघू. भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत? किती आहेत? 8 आहेत. किती आहेत? 8 आहेत. भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेश. आणि तुम्ही ते 8 केंद्रशासित प्रदेशांचे नाव कमेंटमध्ये सांगा फटाफट. आम्ही पुढे चालू. क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहेत? राजस्थान. क्षेत्रफळाने भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते आहे? गोवा. सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला राज्य कोणतं आहे? गुजरात. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला आंध्र प्रदेश. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळानुसार कच्छ जिल्हा म्हणत आहे. कच्छ, गुजरात. भारतातील सर्वात मोठा छोटा शहर क्षेत्रफळानुसार माहे, पुदुचेरीमध्ये. भारतातील आर्थिक राजधानी काय आहे? मुंबई. भारताचे प्रवेशद्वार मुंबईमध्ये आहे. 7 बेटांचे शहर बोलले तर मुंबईच म्हणणार. अरबी समुद्राची राणी कोची. भारताचे मँचेस्टर, अहमदाबाद. दक्षिण भारताचे मँचेस्टर कोण आहेत? कोहंबतूर. ह्या दोन्ही प्रश्नाला थोडा डिटेलमध्ये अभ्यास, कारण थोडा जास्त लक्षात ठेवा. कारण हा प्रश्न आयोगाने विचारतो ना, इथं नाही तर थोडं जास्त कन्फ्यूज होतात. दक्षिण म्हणलं की कोइंबतूर, दक्षिण भारताचे मँचेस्टर कोइंबतूर. आणि भारताचे मँचेस्टर म्हणलं तर अहमदाबाद. उत्तर भारताचे मँचेस्टर कोण आहे? तर कानपूर आहे. गुलाबी शहर, पिंक सिटी त्याला कारण जयपूर. हा प्रश्न सुद्धा आयोगाने PYQs मध्ये पाचक बेटात विचारलेला आहे पोलीस भरतीमध्ये. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणजे की कुठं आहे? बेंगळुरूमध्ये आहे. मसाल्याची बाग म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? केरळला. 5 नद्यांचा प्रदेश पंजाब. हा प्रश्न सुद्धा आयोगाने विचारलेला, इझी होता हा प्रश्न. 5 नद्यांचा प्रदेश म्हणजे की 1, 2, 3,
4 5 असा उगम होतो. 1 2 3 4 आणि 1 हा 5. इथं हा मिळतो पंजाब, म्हणून याला पंजाब म्हणतात. 5 नद्यांचा प्रदेश. 1 2 3 4 5. स्वर्ण मंदिर का शहर का अमृतसर. कोण आहे? स्वर्ण मंदिरांचे शहर अमृतसर. नवाबांचे शहर लखनऊ. भारताची कोळसा राजधानी धनबाद. डायमंड हार्बर कोणते आहे? कोलकातामध्ये. जुडे शहर हैदराबाद आणि सिकंदराबादमध्ये आहे. भारताचे स्कॉटलँड कुर्ग याला म्हणतात, कर्नाटकमध्ये आहे. पृथ्वीवरील नंदनवन कोण आहे? काश्मीर. आता हा मग काय म्हणत आहे? हरित क्रांती प्रामुख्याने या पिकांशी संबंधित आहेत. आपलं उत्तर काय येणार? गहू व तांदूळ. तुम्हाला माहितीच आहे हरित क्रांती कशासाठी प्रसिद्ध आहे? गहू व तांदूळ. भारतातील हरित क्रांती जनक स्वामीनाथन तुम्हाला तर माहितीच आहे. हा आयोगाने खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे? दूध उत्पादन. भारतातील श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीय कुरियन. नील क्रांती कशा संबंधित आहे? तर मत्स्य उत्पादन. पिवळी क्रांती कशा संबंधित आहे? तेलबिया उत्पादन. स्वर्ण क्रांती कशा फलोत्पादन व मध. तांदूळ उत्पादन भारतातील अग्रेसर राज्य कोण आहे? पश्चिम बंगाल. गहू उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश. ऊस उत्पादनासाठी सुद्धा उत्तर प्रदेशच आहे अग्रेसर. कापूस उत्पादनासाठी भारतातील अग्रेसर राज्य कोणतं आहे? गुजरात. चहा उत्पादनासाठी तर आसाम तुम्हाला माहितीच आहे, आसाम चहा उत्पादनासाठी. कॉफी उत्पादनासाठी कर्नाटक व रबर उत्पादनासाठी केरळ येणार. सोयाबीन उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश. आणि डाळीच्या उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न बघू. डाळींच्या उत्पादनासाठी तर मध्य प्रदेश मला माहितीच आहे. सफरचंद उत्पादनात जम्मू काश्मीर अग्रेसर आहे. केशर उत्पादनात भारतातील एकमेव जम्मू काश्मीर. लेह व खनिज म्हणजे आयरन ओर उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं आहे? ओडिशा. कोळसा उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं आहे? छत्तीसगड. सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणतं आहे? कोलार, कर्नाटकमध्ये. हिन्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? पन्ना, मध्य प्रदेश. तांबे उत्पादनात अग्रेसर राज्य मध्य प्रदेश. आणि पुढचा प्रश्न बघू. बॉक्साईट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं आहे? ओडिशा. अभग म्हणजे की मायका उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं आहे? आंध्र प्रदेश. आता पुढचा आहे, हिमालयाची निर्मिती कोणत्या प्रकारच्या पर्वतातून झाली? तर आपलं उत्तर काय येणार? वली पर्वतामुळे. जगातील सर्वात उंच पर्वत म्हणजे की शिखर कोणता आहे? तर माउंट एव्हरेस्ट. 88 माउंट एव्हरेस्ट 88,848.68 मीटर आहे. आणि भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? K2. भारतातील सर्वात उंच शिखर म्हणत आहे. इथे पर्वत आलेला आहे. जगातील आहे हा. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? माउंट एव्हरेस्ट. आणि भारतातील आहे K2 गॅडविन एस्टिंग 8,611 मीटर आहे. पूर्णपणे भारतात असलेला सर्वात उंच शिखर कोणता आहे? कांचनगंगा 8,586 मीटर. अरवली पर्वताची सर्वात उंच शिखर गुरु शिखर अरवली पर्वतातील 1,722 मीटर आहे. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? धूपगड. सातपुडा पर्वतरांगेतील धूपगड आहे 1,350 मीटर. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अनाईमुडी 2,695 मीटर. पूर्व घाटातील सर्वात उंच शिखर जिधागणा 1,690 मीटर. पुढे चालू. निलगिरी पर्वत काय म्हणत आहे? निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? दोंडा बेट्टा 1,637 मीटर. अंदमान निकोबारवरील सर्वात उंच शिखर सॅडल पीक 732 मीटर. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग अरवली बरोबर. भारतातील सर्वात तरुण पर्वतरांग हिमालय. हिमालयात पर्वतरांगेची अंदाजे लांबी किती आहे? 2400 किलोमीटर. पश्चिम घाटाची म्हणजे की सह्याद्रीची
एकूण लांबी किती आहे? 1600 किलोमीटर. आणि खेंबर खिंड कोणत्या पर्वतात आहे? तर हिंदू कुश. नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम मध्ये आहे. पुढचा बघू. झोजिला खिंड कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर आपलं उत्तर येणार लडाख मध्ये. हा प्रश्न सुद्धा थोडा येऊ शकतो. झोजिला खिंड कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर आपलं उत्तर येणार लडाख मध्ये. रोहतांग खिंड कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश मध्ये. पालघाट खिंड कोणत्या राज्यांना जोडते? तर आपला येणार केरळ व तमिळनाडू. भोरघाट खिंड कोणत्या शहरांना जोडते? तर आपलं उत्तर काय येणार? भोरघाट खिंड आहे ना. आपलं उत्तर येणार मुंबई व पुणे. थळघाट म्हणजे की कसारा घाट खिंड कोणत्या शहरांना जोडते? तर आपलं उत्तर आहे मुंबई व नाशिक. भारतातील सर्वात पोचे पठार कोणते आहे? दख्खनचे पठार. खनिज संपत्ती काय म्हणतो? खनिज संपत्तीने सर्वाधिक समृद्ध असलेला पठार कोणता आहे? छोटा नागपूर पठार. भारतातील एकमेव संकीर्ण ज्वालामुखी बॅरन बेट अंदमान मध्ये. लक्षद्वीप बेट कोणत्या समुद्रात आहे? तर आपल्याला लक्षद्वीप समुद्र. पुढचा बघू. युरेनियम काय म्हणत आहे? युरेनियमच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेला जादूगुडा तर आपला उत्तर आहे ना झारखंड. खनिज तेलांचे सर्वात जुने क्षेत्र दिग्बोई आसाम मध्ये. भारतातील सर्वात मोठे खनिज तेल क्षेत्र कोणतं आहे? बॉम्बे आहे. हा प्रश्न सुद्धा आयोगाने 5 पेक्षा जास्त वेळा विचारलेला आहे. पोलीस भरतीमध्ये तर 10 वेळा असेल, राईट. भारतातील पहिली रेल्वे कधी धावली? तर 16 एप्रिल 1953 मध्ये. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? तर मुंबई ते ठाणे. भारतातील रेल्वेचे एकूण झोन किती आहेत? विभाग किती आहेत? 19 आहे. भारतातील सर्वात लांब रेल्वे विभाग कोणता आहे? दिब्रुगड ते कन्याकुमारी. भारतात सर्वात लांब रेल्वे मार्गावर धावणारी एक्सप्रेस विवेक एक्सप्रेस आहे. पुढे चालू. भारतातील काय म्हणत आहे? भारतातील सर्वात जलद रेल्वेगाडी वंदे भारत एक्सप्रेस. कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे? तर आपल्याला 7,741 किलोमीटरची आहे. भारतातील पहिली मेट्रो कुठे सुरू झाली? कोलकातामध्ये 1948 मध्ये. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? NH 44 श्रीनगर ते कन्याकुमारी NH 44. हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट देवा. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? NH 44 श्रीनगर ते कन्याकुमारी. भारतातील सर्वात छोटा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? नॅशनल हायवे 337B. स्वर्ण चतुष्कोन म्हणजे की गोल्डन क्वॅड्रिलॅटरल कोणत्या 4 शहरांना जोडते? दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यांना जोडते. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? मुंबईमध्ये आहे. भारतातील सर्वात मोठे कृषी बंदर नेवासेवा JNPT. मुक्त व्यापार क्षेत्र असलेले बंदर कोणतं आहे? कांडला गुजरातमध्ये आहे. भारतातील सर्वात खोल बंदर कोणतं आहे? विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. चहाची निर्यात प्रामुख्याने कोणत्या बंदरातून होते? कोलकाता. बंदर विचारत आहे आसाममध्ये तर त्याच्यात तो आहे काय म्हणतात चहाच्या साठी फेमस, बट हा बंदर विचारत आहे कोलकाता. लोह खनिजांची सर्वाधिक निर्यात करणारे बंदर कोणतं आहे? मार्मा गोवामध्ये हा. कॉफी निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेला बंदर न्यू मँगलोर कर्नाटकमध्ये आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. पुढचा प्रश्न. लक्षद्वीप बेट कशापासून बनलेली आहे? आपल्याला प्रवाळ कोराल. मांजुली हे नदीतील जगातील सर्वात मोठे बेट आहे. आसाम. मांजुली बेट कोणत्या नदीपात्रात आहे? ब्रह्मपुत्रा. भारतातील सर्वात लांब नदी गंगा. भारतातील विचारायचं आहे नॉट महाराष्ट्रामध्ये तर गोदावरी तुम्हाला माहितच आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा 25 ते 25 किलोमीटर. दुसरी क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे गोदावरी 1467 किलोमीटर 1465 किलोमीटर. दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? गोदावरी. दक्षिण भारतातील गंगा कोणती? आपण ऑप्शनमध्ये दक्षिण भारतातील गंगा असं बघू ना, डायरेक्ट गंगाला ऑप्शन मारू, लेकिन हा आपला चुकीचा आहे.
दक्षिण भारतातील गंगा विचारलेला आहे. तर उत्तर येणार गोदावरी. वृद्धगंगा म्हणून ओळखली जाणारी नदी गोदावरीच आहे. गोदावरीला काय म्हणतात? दक्षिण भारतातील गंगा म्हणून, वृद्धगंगा म्हणून. आणि पुढचा प्रश्न बघू. बंगालचे दुःखाश्रू कोणती नदी आहे? दामोदर. बिहारचे दुःखाश्रू कोणती नदी आहे? कोशी. आणि पुढचे आहे आसामचे दुःखाश्रू कोणती नदी आहे? ब्रह्मपुत्री. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? नर्मदा. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? नर्मदा आहे. तापी नदीचे उगमस्थान मुलताई, मध्य प्रदेश. काय ना? मुलताई, मध्य प्रदेश. नर्मदा नदीचे उगमस्थान अमरकंटक. आताच विचारलेला प्रश्न होता तुम्हाला, मध्य प्रदेश. गंगा नदीचे उगमस्थान गंगोत्री, उत्तराखंड. यमुना नदीचे उगमस्थान यमुनोत्री, उत्तराखंड. सिंधू नदीचे उगमस्थान मानसरोवर, तिबेटमध्ये. ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान चेमायुंडुक उपहिमनदी, तिबेटमध्ये. गोदावरी नदीचे काय म्हणतात? गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्रामध्ये आहे. कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर, महाराष्ट्रामध्ये आहे. कावेरी नदीचे उगमस्थान लडकावेरी, कर्नाटकमध्ये आहे. महानदीचे उगमस्थान सिहावा, छत्तीसगडमध्ये आहे. लुनी ही नदी कुठे लुप्त होते? तर कच्छचे रण, गुजरातमध्ये. सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर बुलर सरोवर, जम्मू काश्मीरमध्ये आहे. सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर, ओडिशामध्ये आहे. खाऱ्या पाण्याचे आंतरदेशीय सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? सांबर सरोवर, राजस्थानमध्ये. पुढच्या बघू आता एवढं इथंच थांबूया आपलं लेक्चर. जर आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आणि हे व्हिडिओ वन लाईनर होती पूर्णपणे म्हणून. आणि हे व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे पोलीस भरती आणि कंबाईन सर्व परीक्षांसाठी हे उपयुक्त ठरणार. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तेपर्यंत धन्यवाद.